उर्मिला, हे काय करतेस तू? काय करतेस म्हणजे? पाय पुसली आहे मी. हीच लायकी आहे माझी, म्हणून इथे आडवी झालीये. कोण बोललं तुला असं? कोणी बोलायला कशाला पाहिजे? वागण्या बोलण्यातून गोष्टी कळतात विक्रांत. जेव्हापासून लग्न होऊन आले नाही या घरामध्ये तेव्हापासून माझी पाय पुसण्याचीच लायकी आहे. पण तेव्हा एवढं जाणवलं नव्हतं, पण आता पक्क झालंय माझी या घरामध्ये लायकी पाय पुसण्याचीच आहे. जो तो येतो मला पाय पुसणीसारखं वापरतो आणि फेकून देतो. अरे तू का उभा आहेस? तू पण या पाय पुसण्याला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर चल. चल पटकन या पाय पुसणीला पाय पुसून पुढे निघून जा. चल 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 ये लवकर पुस. मिला रिलॅक्स. काय चाललंय? उठ, हे चांगलं दिसत नाही. चल उठ. हात नको लावूस विक्रांत मला. डोंट टच मी. आणि पाय पुसणी अशी उठत नसते. तिला हात लावायचा नसतो, हात खराब होतो. त्यामुळे हा पाय पुसलेला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर पाय पुस पुस पुस. अरे पुस ना पुस. उर्मिला, आपल्या मनासारखं काही होत नाहीये. आपल्याला योग्य तो मान मिळत नाहीये म्हणून चिडचिड होते ना. मान्य आहे मला, पण म्हणून मी भान हरवलोय का? भानावर राहून काय मिळतं? शेवटी अपमानच ना. त्यापेक्षा मी माझ्या लायकीत राहून इथे पडलेली बरी, पाय पुसणीसारखी. का बसलायस तू? अरे या पाय पुसणीला पाय पुस आणि पुढे निघून जा. चल 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 लवकर. इनफ उर्मिला, इनफ. उठ, शांत हो आणि उठ. शांत बस, रिलॅक्स. उर्मिला लुक, हे असलं वागून काही मिळणार आहे का? मनासारखं होणार आहे का? त्यासाठी आपल्याला ऍक्च्युअली काहीतरी करावं लागेल. तुझी लायकी असली लोळत पडण्याची नाहीये, तर लढण्याची आहे. उर्मिला ऐक, या अशा होप सोडून आपल्याला चालणार नाही. हे बघ, त्यांना हरवण्याची संधी आपल्याला कधीही मिळेल. अगं पण त्यासाठी आपण अलर्ट असणं गरजेचं आहे ना. तूच जर काय असलं काहीतरी वागलीस तर आपल्याला हवं ते कसं मिळेल? माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग सुरू आहे. इकडे मी इंद्राला डिस्टर्ब करीन, तिकडे तू राणीच्या मागे लाग. मग आपल्या मनासारखं होईल. करशील एवढं? मी नुसतंच मागे लागणार नाही, तर हात धुवून मागे लागणार. त्या राणीला तिची लायकी दाखवणार. तू बघच, त्या राणीचा काटा काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.